सिल्क थ्रेड यूज करून एकत्र ठेवल्याच्या नंतर आपण पाहू शकतो की ते एकमेकांमध्ये गुंततात. तर ते गुंतू नये यासाठी आपण अशा पद्धतीच्या प्लास्टिकच्या ज्या बॅग्स असतात त्याचा यूज करायचा आहे. या बॅग्स ओपन करायच्या आणि त्यामध्ये सिल्क थ्रेड व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आणि त्यामध्ये ठेवून द्यायचा. याचा जो एक पॉईंट आहे म्हणजे एक थोडासा जो दोरा आहे तो बॅगमध्ये टाकण्याआधीच बाजूला काढून घ्यायचा. म्हणजे काय होईल की आपल्याला थ्रेड नंतर वापस काढायची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने आपण प्रत्येक सिल्क थ्रेड कितीही असोत असे वेगवेगळे ठेवू शकतो. एकाच कंटेनरमध्ये किंवा एकाच बॉक्समध्ये आपण खूप सारे सिल्क थ्रेड अशा पद्धतीने ठेवू शकतो. त्यामुळे आपले जे सिल्क थ्रेड आहेत ते व्यवस्थित राहतील, एकमेकांमध्ये गुंतले जाणार नाहीत आणि दोरा खराब होणार नाही. या पद्धतीचा वापर करून आपण खूप सारे सिल्क थ्रेड एकाच बाउलमध्ये ठेवू शकतो. थँक्यू.